गुड मॉर्निंग. जस्ट रेडी झालोय. आजचा दिवस खूप असा धावपळीचा आहे. सगळं नाश्ता वगैरे झालेला आहे आणि हा आहे माझा आता फायनल लुक. आणि हा माझा लुक. लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रही है. येस. तर आता खाली रिक्षा मागवली. इथून जात आहोत पंचवटीला, रामकुंडला. ऑल डन. जस्ट चेकआउट केलंय. आता रिक्षा आलेली आहे. दिवसाची सुरुवात आम्ही श्री कपालेश्वर देवस्थान इथून केली. त्यानंतर आम्ही गेलो रामकुंड येथे, जिथे आपल्याला हनुमानाचे 2 रूप बघायला मिळतात, एक शांत आणि एक रौद्र. रामकुंड करून आम्ही निघालो श्री लक्ष्मीनारायण मंदिराकडे, जे कुंभमेळ्याचं फार महत्वाचं ठिकाण आहे. आता जे तुम्ही बघत आहात ते खूप युनिक आणि महत्वाचं ठिकाण आहे, कारण की हे पूर्ण जगातलं एकुलतं एक लक्ष्मणाचं मंदिर आहे. आता माझ्या डोळ्यासमोर जे आहे, इट्स लिटरली इनक्रेडिबल. जय श्री राम. आता आम्ही जिथे आलो आहोत ती जी मोस्ट इम्पॉर्टंट जागा आहे, जिथून रामायणाला खरी सुरुवात झालेली, ती म्हणजे कपिला गोदावरी संगम, जिथे लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापून टाकलेलं. हेच ते ठिकाण आहे जिथे वनवासातल्या 14 वर्षापैकी 1 वर्ष श्रीराम राहिलेले. तुम्ही जे माझ्या मागे बघताय ते खूप रामायणाच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट जागा आहे, कारण इथे झालेलं सीतेचं हरण. आता आपण आलो आहोत काट्या हनुमान मंदिर मध्ये. जेव्हा पांडव आलेले तेव्हा त्यांना स्वयंभू हनुमानाची मंदिर भेटलेली आणि त्यांनीच हे मंदिर बांधलंय. ही आहे सीता गुफा. जेव्हा लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलेलं तेव्हा शूर्पणखेने रावणाला जाऊन सांगितलेलं, तेव्हा रिव्हेंज म्हणून रावणाने त्याच्या भावाला आणि 14,000 राक्षसांना इथे पाठवलेलं सीतेला पकडायला. तेव्हा रामाने आणि लक्ष्मणाने सीतेला लपवायचं, त्यामुळे ही गुफा बांधलेली. आणि इथे 5 वडांची झाड आहेत आजूबाजूलाच, म्हणजे लागूनच असे 5 वडाची झाड आहेत. त्यामुळे इकडचं जागेचं नाव पंचवटी असं पडलं. पंचवटी करून आम्ही गोरेराम आणि काळाराम यांचं दर्शन घ्यायला गेलो. काळाराम मंदिराची गोष्ट अशी की सरदार रंगाराव उदेकर यांना स्वप्न पडलेलं की गोदावरी नदीमध्ये काळ्या रंगाची श्रीरामांची मूर्ती आहे. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन बघितलं तर खरंच ते श्रीरामांची मूर्ती होती. उदेकरांनी 1972 साली मंदिर बांधायला घेतलं आणि त्या मंदिरामध्ये याच मूर्तीची स्थापना केली. देवदर्शन तर करून झालं, आता चाललं थोडा फन साठी. त्याच फन एक्सपिरियन्स साठी आम्ही चाललोय पेरूच्या वाडीला. पेरूच्या वाडीला एंट्री मारताच आम्ही पेटपूजा केली, कारण की ते इम्पॉर्टंट आहे. तिथलंच पेरू आईस्क्रीम आणि पेरू शेक हे दोन्ही मस्ट हॅव प्रोडक्ट्स आहेत. तिथे फक्त फूड नाही तर राईड्स, गेम्स आणि मसाज सेंटर सुद्धा आहे.
And last but not the least, we ended our Nashik trip with a funny portrait. जस्ट स्टेशनला पोहोचलोय. मध्ये जरा खांड झाला खूप रिक्षावाला सोबत, तर त्यामुळे शूट पण करायला मिळालं नाही. 7:30ची ट्रेन आहे, परत वंदे भारतच आहे. सो आता वाटलंय 7:15. सो ट्रेन पकडायला जायचंय. बंद हो जाती है फाइनली. सगळं ठाण्याला उतरलो आणि मी आता दादरला उतरे. जस्ट उतरलोय आता आणि आता जरा टॅक्सी साठी वाट बघावी लागेल. रॅपिडो बुक केली आहे, येईल 5 मिनिटात. ज्या मी एक्सपिरियन्स बद्दल नाशिक स्टेशन वर बोलत होते, ते असं होतं की आम्ही गेलेलो पेरूच्या वाडीला आणि रिक्षावाल्यांची एवढी मोनोपोली आहे ना नाशिकला, तिकडे ते कॅब सुद्धा यायला देत नाहीत, पॅसेंजर्सना बसवायला देत नाहीत, एवढी मोनोपोली आहे. तर आम्ही पेरूच्या वाडीला होतो, तिथून स्टेशन साठी यायचं होतं, कारण की ट्रेन होती 7:30ची आणि तिथेच आम्हाला वाजलेले 5. तर मग असं झालं की आम्ही तिकडे एकतर कॅब पण येत नव्हते, रॅपिडोवर ट्राय केलं, ओलावर ट्राय केलं, उबरवर ट्राय केलं. मग तिकडे रिक्षावाले होते, 4-5 जण होते, 4-5 रिक्षा. त्यांना विचारलं की किती होतील. एक बोला 600, एक बोला 500 आणि आपल्या इथे तरी 150-200 मध्ये होऊन जातं, जेवढं किलोमीटरवर होतं. मग शेवटी एक रिक्षावाला रेडी झाला, तो बोला 50 रुपये सीट सोडणार, आम्ही 4 जण होतो आणि पंचवटीपर्यंत सोडणार आणि तिथून पण पुढे स्टेशन आहे. तर खूप हार्डली कसं तरी तो रिक्षावाला मिळालेला. सांगितलं एक ठीक आहे चालेल. मी पुढे बसलो, ते 3 मागे बसले आणि होती हर्षराची मम्मी. त्यांना थोडा पायाचा प्रॉब्लेम, तर मग आरामातच बसले पाहिजे. आम्ही ऑलरेडी 4 जण होतो रिक्षामध्ये, अजून कोण बसू शकत नव्हतं, ऑब्व्हियसली पॉसिबलच नाहीये, त्यात एवढं ऊन होतं. तर मग आम्ही गेलो पुढे थोडं, त्यांना 3 जण दिसले रिक्षावाला, तो ते त्यांना पण थांबवायला गेले आणि विचारत होते की भाडं घेणार का, तुम्हाला कुठे जायचंय. आणि ते बोलले की इथे जायचंय, त्यांना पण पंचवटीच्या इथे जायचं होतं. आणि ते सुद्धा बोलले जे चालत होते रस्त्यावर की ऑलरेडी रिक्षा भरलेली, आम्हाला नाही जमणार बसायला वगैरे. ते बोलतात काय नाही, बसतील बरोबर मागे ऍडजस्ट होतो. म्हणजे आम्ही ऑलरेडी 4, तर हे 3 कुठे बसणार. हर्षराची मम्मी बोलली की ऑलरेडी आम्ही कसे बसलो, 3 ऑलरेडी बसलो, अजून कसे बसणार. मग तो लिटरली असा एवढा उद्धट होता तो बोलायला की तुम्ही नाही करताय, नाही तर ते बसले असते, कारण की ते पण नाहीच बोललेले की आम्ही कसे बसणार, 3 जण होते ते. मग पुढे गेला आणि बोलला की तो तुम्ही नाही केलं म्हणून ते बसत नाहीत, नाही तर त्यांना बसवलं असतं मी, तुम्हाला थोडी काय समजतं, आम्हाला किती महाग पडतं तिथं जायला वगैरे. आणि खूप बडबडायला लागला आणि असं बोलायला की तुम्ही ओळख नाही, इथेच उतरवतो तुम्हाला आणि त्यांना घेतो असं. आणि नंतर पुढे गेला आणि तो शेवटी त्यांना बसवलंच 3. आम्ही कसे बसलो असू आम्हाला माहिती, 7 जण एका छोट्याशा रिक्षामध्ये. तो मी तर तुम्हाला बोलेन की जर तुम्ही नाशिकला येत आहे, पर्टिक्युलर नाशिकला येत आहे, जर तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तरच तुम्ही इथे या आणि फिरा. तुम्ही येता प्लॅन बनवून की इकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करू किंवा काही, ते नाशिकला अजिबात येऊ नका तुम्ही. आणखी एवढे लुटतात आणि सगळे उद्धट. म्हणजे सगळे नाही बोलू शकत, पण जेवढे आम्हाला रिक्षा ड्रायव्हर मिळाले, एक चांगले होते काका, ते खूप चांगले होते. जे शनिवारी भेटले, ज्यांनी आम्हाला हनुमान मंदिरात, ते खूप चांगले होते. पूर्ण ट्रिप चांगली झाली, दर्शन चांगलं झालं. हा थोडा वेळ लागला त्र्यंबकेश्वरला, पण दर्शन चांगलं झालं. पण जो हा पार्ट होता पब्लिक ट्रान्सपोर्टचा, रिक्षावाल्यांचा, इट वॉज डिसअपॉइंटिंग, व्हेरी डिसअपॉइंटिंग. जाऊ दे, तो एक भाग सोडला तर नाशिकची ट्रिप खूप सुंदर झाली. तिकडचं जेवण सुद्धा चांगलं होतं आणि जी आम्ही रूम बुक केलेली ती तर 1 नंबर होती. नाशिकला गेल्यामुळे 4थं माझं ज्योतिर्लिंग पण झालं आणि रामायणाबद्दल जे इम्पॉर्टंट थिंग्स होत्या, तिथे खूप इम्पॉर्टंट इव्हेंट्स झालेल्या, ते बघायला मिळाल्या. सो एवढी गोष्ट सोडल्यास बाकी तर मस्त झाली ट्रिप. दॅट वॉज इट. अशी होती आजची ट्रिप आणि हा ब्लॉग. असेच ब्लॉग बघत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अनस्क्रिप्टेड लाईफ विथ मी या चॅनलला. परत भेटू नव्या व्हिडिओ मध्ये विथ न्यू डेस्टिनेशन, विथ न्यू स्टोरी. अंटिल देन, पीस आउट.